आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। आयपीएलच्या या हंगामातील पुण्यात होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठीची तयारी या गहुंजेच्या मैदानावरती पूर्ण झाली आहे। आज इथं पुणे आणि मुंबई दरम्यान होणाऱ्या सामन्यामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहेच। त्याचबरोबर व्हीआयपी लाऊंजमध्ये दारू देखील ओसांडून वाहील। खरं तर हे मैदान पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गापासून म्हणजे एक्सप्रेसवे पासून इतकं जवळ आहे की या मैदानातून या एक्सप्रेसवेला फक्त पाहताच येतं असं नाही, तर या एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज देखील या मैदानापर्यंत पोहोचतो। व्हीआयपी लाऊंजमध्ये मॅच पाहणारी लोक या एक्सप्रेसवेला देखील पाहू शकतात। मात्र एक्साइज डिपार्टमेंटनी महामार्गांपासून 500 मीटर अंतरापर्यंत दारू विक्री करण्यास बंदी असलेला जो नियम आहे तो नियम या ठिकाणी वळवलेला आहे आणि त्यासाठीचं जे कारण दिलंय ते मोठं गमतीशीर आहे। एक्साइज डिपार्टमेंटच्या मते या मैदानापर्यंत सामान्यांना पोहोचण्यासाठीचं जे अंतर आहे ते 1.5 किलोमीटरचं आहे। त्यामुळे या मैदानामध्ये दारू विक्री करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे। या रस्त्याचं गेटपर्यंतचं अंतर आम्ही मोजतो असं एक्साइज डिपार्टमेंटचं म्हणणं आहे आणि त्यामुळे व्हीआयपी लाऊंजमध्ये दारू विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। परंतु जी दारू देण्यात येणार आहे ती व्हीआयपी लाऊंजमध्ये जी लोक 30-40 हजार रुपये भरून व्हीआयपी लाऊंज बुक करतात, या सर्वांसाठी जॉर्ज ऑरवेलनी म्हणून ठेवलंय की इन डेमोक्रेसी ऑल आर इक्वल्स बट सम आर मोर इक्वल्स दॅन अदर्स। कॅमेरामॅन विजय राऊतसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे।